विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 9वी विज्ञान आणि तंत्रज्ञान यामधील प्रकरण 13वे कार्बन एक महत्वाचे मूलद्रव्य यामधील व्हिडिओ दुसरा बघणार आहोत, लेक्चर दुसरा। त्यामध्ये आपण काय शिकणार आहे मित्रांनो, तर त्यामध्ये हायड्रोकार्बन म्हणजे काय, मूलभूत सेंद्रिय संयुगे कोणती, म्हणजे हायड्रोकार्बन्स बेसिक ऑर्गॅनिक कंपाऊंड काय आहे ते आपण आता शिकूया। तर बहुतेक सेंद्रिय संयुगे जे आहेत त्यामध्ये कार्बन सोबत हायड्रोजन हा असतोच। ही मूलभूत सेंद्रिय संयुगे ते मूळ संयुगे म्हणून ओळखली जातात आणि यांनाच हायड्रोकार्बन्स असे म्हणतात। हायड्रोकार्बन म्हणजे काय, ज्या संयुगामध्ये हायड्रोजन आणि कार्बन ही दोनच घटक असतात त्याला म्हणायचं हायड्रोकार्बन। तुम्हाला माहिती असेल मित्रांनो, कार्बन जो आहे त्या कार्बनचे इलेक्ट्रॉन स्वरूप 2 आणि 4 असतो। म्हणजे पहिल्या कवचामध्ये 2, दुसऱ्या कवचामध्ये 4, मग शेवटच्या कवचामध्ये त्याचे 4 असल्यामुळे होतं काय, तो त्याच्या जवळचा जो निष्क्रिय मूलद्रव्य आहे निऑन, त्याचा अष्टक प्रमाणे तो स्थिर होतो, म्हणून त्याची संख्या सुद्धा ही 4 आहे। मात्र असं होत असताना काय होतं, इलेक्ट्रॉनची देवाणघेवाण होत नाही, तर काय होतं, भागीदारी होते। भागीदारी म्हणजे काय होतं, 2-2 इलेक्ट्रॉन किंवा 4-4 इलेक्ट्रॉनची भागीदारी होते। म्हणजे दुसऱ्या कार्बन अणूवर दुसऱ्या मूलद्रव्याच्या अणूसोबत 4 सहसंयोजी बंध कोव्हॅलेंट बॉन्ड तयार करू शकतो कार्बन, आणि अष्टक स्थिती ही पूर्ण होत असते। म्हणजे जेव्हा कार्बन प्रत्येक एक इलेक्ट्रॉन अशा प्रकारे 4 हायड्रोजन अणू बरोबर शेअर करतो, म्हणजे सहसंयोजी बंधाने अणूसोबत 4 इलेक्ट्रॉनची भागीदारी करतो आणि 4 कार्बन हायड्रोजन बंध तयार करतो, तेव्हा मिथेन हा रेणू तयार होत असते। बघा मिथेनची रचना कशी आहे, त्याचे इलेक्ट्रॉन डॉट प्रतिकृती कशी तयार होते बघा। तर कार्बन जो आहे, या कार्बन हा एक इलेक्ट्रॉन हायड्रोजन अणू बरोबर शेअर करतो, म्हणजे 4 झाले। 4 सहसंयोजी बंध तयार होऊन कार्बन हायड्रोजन बंध तयार होत असतात। कसे तयार होतात बघा, समजा हा कार्बनचा अणू, हा 1 इलेक्ट्रॉन देणार भागीदारीसाठी, त्याच वेळेस हायड्रोजनचा एक अणू 1 इलेक्ट्रॉन देतो। इकडे पण तेच, कार्बन 1 इलेक्ट्रॉन देतो, हायड्रोजन 1 इलेक्ट्रॉन, कार्बनचा 1 इलेक्ट्रॉन, हायड्रोजनचा 1 इलेक्ट्रॉन, कार्बनचा 1 इलेक्ट्रॉन, हायड्रोजनचा 1, हे जर मोजले आपण तर हे 8 भरतात, म्हणजे त्याची अष्टक स्थिती पूर्ण होत असते। अशा पद्धतीने हे मिथेनचे रचना सूत्र आहे आणि हे इलेक्ट्रॉन डॉट प्रतिकृती। थोडक्यात इलेक्ट्रॉनची भागीदारी होऊन जो बंध तयार होतो त्याला म्हणायचं सहसंयोजी बंध, कोव्हॅलेंट बॉन्ड। मग असे सहसंयोजी बंध जे आहेत त्या सहसंयोजी बंधाचे गुणधर्म कोणते आहेत, मग तेही महत्वाचे आहेत गुणधर्म। कोणते गुणधर्म ते आपण बघूया। तर पहिला गुणधर्म आहे त्याचा की सहसंयोजी संयुग जे असतात त्यांचा द्रवणांक आणि उत्कलनांक कमी असतो, म्हणजे बॉइलिंग पॉइंट आणि मेल्टिंग पॉइंट हा कमी असतो। तसेच पाण्यात अद्रावणीय आणि सेंद्रिय द्रावकात ते द्रावणीय असतात, पाण्यामध्ये विरघळत नाही तर सेंद्रिय द्रावकात विरघळतात। आणि सहसंयोज बंध संयुग जे आहे ते उष्णता आणि विद्युताचे कमी प्रमाणामध्ये वाहक असतात। एवढी माहिती या सहसंयोज बंधाची। मग संतृप्त आणि असंतृप्त हायड्रोकार्बन काय आहे, हाही मुद्दा खूप समजून घेण्यासारखा आहे, 12वी पर्यंत हा महत्वाचा असतो। म्हणजे सॅच्युरेटेड अँड अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन्स। तर आपल्याला माहिती की कार्बन जो आहे हा एक वैशिष्ट्यपूर्ण गुणधर्म दाखवतो। तो काय करतो, स्वतः बरोबरही बंध निर्माण करतो, स्वतःच्या अणूबरोबर आणि इतर अणूबरोबर सोबत सुद्धा सहसंयोज बंध तयार करून अणूची जणू काही शृंखला तयार करतो, साखळी तयार करतो। मग ते एकेरी बंध असेल, दुहेरी बंध असेल किंवा तिहेरी बंध असेल। मग ज्या हायड्रोकार्बनच्या सर्व कार्बन अणूमध्ये फक्त एकेरीच बंध असतो
ज्या हायड्रोकार्बन मध्ये फक्त एकेरी बंध असतो त्यांना संतृप्त हायड्रोकार्बन असे म्हणतात. बघा, संतृप्त हायड्रोकार्बन म्हणजे काय, की ज्या हायड्रोकार्बन मध्ये सर्व कार्बन अणूमध्ये फक्त एकेरी बंध असतो त्याला म्हणायचं संतृप्त हायड्रोकार्बन. उदाहरण आहे इथेन C2H6 म्हणजे काय, CH3CH3 एकच बंध आहे बघा. प्रोपेन मध्ये CH3CH2CH3 मध्ये एकच बंध आहे. ज्याच्यामध्ये एकेरी बंध तो संतृप्त. मात्र काही हायड्रोकार्बन मध्ये दोन कार्बन अणूमध्ये बहुबंध असतो. बहुबंध म्हणजे अनेक बंध असतात. तो दुहेरी असेल किंवा तिहेरी असेल, दोन बंध असतील किंवा तीन बंध असतील. ज्या हायड्रोकार्बन मध्ये कमीत कमी एक बहुबंध असतो त्याला म्हणायचं असंतृप्त हायड्रोकार्बन. उदाहरणार्थ त्याचं इथिन आहे, इथाईन आहे. इथाईन, इथिन म्हणजे दुहेरी बंध आहे आणि इथाईन मध्ये तिहेरी बंध आहे. म्हणजे थोडक्यात ज्या हायड्रोकार्बन मध्ये दुहेरी किंवा तिहेरी बंध असतो त्यांना असंतृप्त हायड्रोकार्बन असे म्हणतात. हे लक्षात ठेवा. एकेरी बंध असला तर संतृप्त हायड्रोकार्बन. ठीक आहे. मग कार्बन डायऑक्साइड वायू जो आहे हा कसा तयार करायचा प्रयोगाने आपल्याला बघता येईल. म्हणजे कार्बन डायऑक्साइड वायू यांचे काही रासायनिक गुणधर्म, भौतिक गुणधर्म आपल्याला सांगता येतील. पण भौतिक गुणधर्माबरोबर रासायनिक गुणधर्म कोणकोणते आहेत, त्यांचे उपयोग काय आपण बघू. तर कार्बन डायऑक्साइडचे रासायनिक गुणधर्म कोणते, ते म्हणजे सोडियम हायड्रोक्साईड जो आहे त्याच्या जलीय द्रावणातून जर आपण कार्बन डायऑक्साइड पाठवला तर सोडियम कार्बोनेट मिळते. बघा, हा एक रासायनिक गुणधर्म की सोडियम हायड्रोक्साईडच्या जलीय द्रावणात कार्बन डायऑक्साइड पाठवल्यास सोडियम कार्बोनेट मिळते. सोडियम कार्बोनेट म्हणजे काय, त्याला म्हणतात धुण्याचा सोडा. आणि सोडियम कार्बोनेटच्या पाण्यातील द्रावणात जर आपण CO2 पाठवला सोडियम कार्बोनेटच्या तर काय होतं, सोडियम बायकार्बोनेट मिळते. सोपे सोपे गुणधर्म रासायनिक. सोडियम बायकार्बोनेट म्हणजे काय, खाण्याचा सोडा. म्हणजे थोडक्यात धुण्याच्या सोड्यात तो पाण्यातील द्रावणात CO2 जर पाठवला तर सोडियम बायकार्बोनेट तयार होतं, म्हणजेच काय, खाण्याचा सोडा. हे दोन रासायनिक गुणधर्म महत्वाचे आहेत. अशा या कार्बन डायऑक्साइडचे उपयोग काय काय बघा. फसफसणारी शीतपेय तयार करण्यासाठी, जसे कोल्ड ड्रिंक्स असतात, झाकण उघडल्याबरोबर फेस बाहेर येतो का, तर त्याच्यामध्ये दाब देऊन कार्बन डायऑक्साइड भरलेला असतो. म्हणजे शीतपेयामध्ये CO2 वापरतात. तसेच कार्बन डायऑक्साइड जो त्याचा स्थायू कार्बन, त्याचा शुष्क बर्फ म्हणून वापर केला जातो. शीतकपाटामध्ये तसेच दुग्धजन्य पदार्थांना थंड ठेवण्यासाठी या शुष्क बर्फाचा वापर होतो. सिनेमा किंवा नाटकामध्ये धुक्यासारखे परिणाम मिळवण्यासाठी कार्बन डायऑक्साइड वापरतात. अग्निशामक यंत्र जो आहे त्या अग्निशामक यंत्रामध्ये तयार होणारा किंवा दाबाखाली ठेवलेले CO2 चा उपयोग करत असतात अग्निशामक यंत्रामध्ये. कॉफीमधून कॅफिन काढून टाकण्यासाठी द्रवरूप CO2 वापरतात. द्रावक म्हणून CO2 चा उपयोग करतात. आणि तसेच हवेतील CO2 कार्बन डायऑक्साइडचा उपयोग वनस्पतींना प्रकाश संश्लेषणासाठी होत असतो. अशा पद्धतीने हे कार्बन डायऑक्साइडचे उपयोग आहे. आणि पुढचा एक अत्यंत महत्वाचा मुद्दा तो बघणार आपण, अग्निशामक यंत्र. काय आहे अग्निशामक यंत्र, याचा वापर कुठे करतात, त्यामध्ये काय काय असतं. तर तुम्हाला हे चित्रात दिसत असेल मित्रांनो, याला म्हणतात अग्निशामक यंत्र. ठीक आहे. तर या अग्निशामक यंत्रामध्ये रचना कशी असते बघा, आग कशी विझवली जाते नीट समजून घ्या. तर अग्निशामक यंत्रामध्ये सोडियम बायकार्बोनेटची भुकटी असते. आताच आपण पाहिलं सोडियम बायकार्बोनेट म्हणजे खाण्याचा सोडा. ठीक आहे. एका काचेच्या कुपीमध्ये आणखी बघा या ठिकाणी जे आहे पूर्णपणे इथे सोडियम बायकार्बोनेट भरलेले असते. मध्ये एक कुपी असते अशी बघा पिवळ्या रंगाची दिसते. अशा या कुपीमध्ये एक आम्ल भरलेलं असतं ज्याचं नाव सल्फ्युरिक आम्ल. ठीक आहे.
जेव्हा त्याची यंत्राची ही जी कळ ही वरून दाबली जाते त्यावेळेस काय होतं, ही कुपी जी आहे ही फुटून जाते आणि फुटल्यानंतर त्या कुपीत असलेला सल्फ्युरिक आम्ल जो आहे हा कुठे पडतो, सोडियम बायकार्बोनेटवर पडतो. बरोबर. मग सल्फ्युरिक आम्ल आणि सोडियम बायकार्बोनेट याच्यामध्ये रासायनिक अभिक्रिया होते आणि CO2 वायू बाहेर पडत असतो. मग CO2 वायू ज्या ठिकाणी पडला त्या ठिकाणी आग लागली असेल तर ती विझते. म्हणजे CO2 कार्बन डायऑक्साईड अग्निशामक ही शरण न होणारी वीज प्रवाह प्रतिबंधक असतात. CO2 मोठ्या प्रमाणात म्हणजे त्यामुळे काय होतं, विद्युत उपकरण किंवा यंत्रणा लागलेली आग ही अग्निशामक त्या ठिकाणी अग्निशामकाचा वापर करतात विझवण्यासाठी. विद्युत उपकरणामुळे आग लागली असेल किंवा यंत्रणा आग लागली असेल तर अग्निशामकाचा वापर करत असतात. अग्निशामक कार्बन डायऑक्साईड जो आहे अग्निशामक ही लहान प्रमाणातील आग विझवण्यासाठी वापरतात. मोठ्या प्रमाणात जर आग लागलेली असेल तर ही विझवणे आटोक्याच्या बाहेर असते. अशा वेळी CO2 अग्निशामक पुरेसे पडत नाहीत. जशा पद्धतीने या ठिकाणी अभिक्रिया बघा, सोडियम बायकार्बोनेट अधिक सल्फ्युरिक ऍसिड सोडियम सल्फेट तयार होतो आणि पाणी आणि कार्बन डायऑक्साईड तयार होतो. अशी रचना असते अग्निशामक यंत्राची, त्यामुळे लागलेली आग ही विझवली जाते. नंतर आपण बघणार आहे की मिथेन वायू जो आहे, या मिथेन वायूची रेणुसूत्र काय आहेत, त्याची आढळ कुठे, त्याचे गुणधर्म आपण आता बघूया. मिथेनची रचनासूत्र आहे CH4, रेणुवस्तुमान आहे त्याचं स्वाद. त्याची आढळ कुठे असते मित्रांनो मिथेनची, तर हा नैसर्गिक वायूमध्ये तो किती प्रमाणात असतो, तर 87% मिथेन आढळतो. जैविक पदार्थ जे असतील ते हवेच्या अनुपस्थित होणाऱ्या विघटनातून हा निर्माण होतो. बायोगॅस जो असतो त्यामध्येही मिथेन आढळतं. आपण काय बघतो, मिथेनची आढळ. कोळसाच्या खाणीमध्येही मिथेन आढळत असतो किंवा दलदलीच्या पृष्ठभागामध्ये मिथेन वायू आढळत असतो. दलदलीच्या ठिकाणी आढळत असल्यामुळे मिथेन वायूला मार्स गॅस असे म्हणतात. तसेच प्रयोगशाळेमध्ये हायड्रोजन आणि कार्बन मोनॉक्साईड यांचे मिश्रण जर आपण 300 डिग्री सेल्सिअसला निकेलच्या उत्प्रेरकाच्या सहाय्याने तापवले त्यामध्ये मिथेन वायू तयार होत असतो. शुद्ध स्वरूपाचा जो मिथेन आहे नैसर्गिक वायूच्या भंजक ऊर्ध्वपातळीने सुद्धा आपल्याला मिळत असते. ही सगळे पहिले आपण या मिथेनची आढळ कुठे आढळतो, या मिथेनचे भौतिक गुणधर्म काय काय आहेत मग, तर त्यामध्ये मिथेनचा द्रवणांक हा -182.5 अंश सेल्सिअस असतो. मिथेनचा उत्कलनांक हा -161.5 एवढा असतो. मिथेन हा रंगहीन आहे. द्रवरूप मिथेनची घनता ही पाण्याच्या घनतेपेक्षा कमी असते. कक्ष तापमानाला मिथेन हा वायू मिथेन हा वायू अवस्थेत असतो. ठीक आहे, हे झाले भौतिक गुणधर्म. या भौतिक गुणधर्म त्याचे उपयोग काय काय आहेत, मिथेनचे उपयोग विचारले जाऊ शकतात. काय काय कुठे कुठे उपयोग करतात मिथेनचा, तर त्या पहिले बघूया आपण मिथेनचे उपयोग कोणकोणते आहेत. तर मिथेन नैसर्गिक स्वरूपातील मिथेनचा उपयोग हा वस्त्र उद्योग, कागद निर्मिती करण्यासाठी, अन्न उद्योगामध्ये, पेट्रोल शुद्धीकरणासाठी या मिथेनचा उपयोग करतो. दुसरा उपयोग, सर्वात लहान लांबीचा हायड्रोकार्बन असल्यामुळे काय होतं, मिथेनच्या ज्वलनातून बाहेर पडणाऱ्या CO2चे प्रमाण खूप कमी असते, म्हणून याचा घरगुती इंधन म्हणून सुद्धा उपयोग होतो. पण यापासून जास्त काजळी तयार होत नाही, कार्बन तयार होत नाही. इथेनॉल, मिथाइल क्लोराईड, मिथिलीन क्लोराईड तसेच अमोनिया व ऍसिटिल या कार्बनी संयुगाच्या निर्मितीसाठी मिथेनचा वापर हा होत असतो. अशा पद्धतीने या मिथेनचे उपयोग आपल्याला सांगता येते. तर या मिथेन वायूचा शोध कोणी लावला, तर 1776 ते 1778 दरम्यान अलेक्झांडर व्होल्टा यांनी या दलदलीतील वायूचा अभ्यास करताना मिथेनचा शोध लावला. अलेक्झांडर व्होल्टाने मिथेनचा शोध हा लावलेला आहे.
नंतरचा मुद्दा आपण अभ्यासणार तो म्हणजे बायोगॅस निर्मिती कशी होते, बायोगॅस संयंत्र कशी असते, त्याची रचना कशी असते. तर बायोगॅस संयंत्रामध्ये काय केलं जातं, हे जे चित्र दिसतं आपल्याला हे बायोगॅस संयंत्राचं हे दिसतंय ते, ठीक आहे. या बायोगॅस यंत्रामध्ये काय करतात, जनावरांचं शेण, पालापाचोळा, ओला कचरा यांचे विनाक्षी जीवाणूमार्फत विघटन होते. विनाक्षी म्हणजे काय, जे जीवाणू शोषणासाठी ऑक्सिजनचा वापर करत नाही, अशा विनाक्षी जीवाणूमार्फत शेण असेल, पालापाचोळा, ओला कचरा याचं काय करतात, विघटन, आणि त्यापासून मिथेन वायू तयार होत असते. आणि यालाच म्हटलं आहे बायोगॅस संयंत्र, ठीक आहे. मग बायोगॅस हा स्वयंपाकाच्या इंधनासाठी मागणी भागवणारा अतिशय स्वस्त असा इंधन पर्याय. बायोगॅस संयंत्र हा वीज निर्मितीसाठी सुद्धा वापरला जातो, कारण की बायोगॅस मध्ये 55 ते 60% मिथेन, उर्वरित भाग कार्बन डायऑक्साईड असते, आणि हे बायोगॅस वापरण्यासाठी अधिक सोयीचे असते. शिवाय गॅस तयार होताना खते तयार होतो. त्यामध्ये काय काय होतं बघा प्रक्रियामध्ये. बायोगॅस निर्मितीची प्रक्रिया काय, तर बायोगॅस निर्मिती प्रक्रिया ही विनाक्षी प्रकारची आहे. यामध्ये 2 टप्प्यामध्ये ही घडत असते बायोगॅसची निर्मिती. बघा, पहिले आम्ल निर्मिती. यामध्ये काय करतात, कचऱ्यातील जैव विघटन जे आहे, जटिल सेंद्रिय संयुगावर जीवाणू अभिक्रिया करतात आणि सेंद्रिय आम्ल तयार करत असतात. ही पहिली प्रक्रिया. आणि दुसऱ्या प्रक्रियेत काय होतं, मिथेन वायू तयार होतो. मिथेनोजेनिक जीवाणू जे आहेत ते सेंद्रिय आम्लावर प्रक्रिया करून मिथेन वायू बनवत असतात. या 2 प्रक्रियेमध्ये मिथेन हा तयार होत असतो मित्रांनो. बघा, परत या आकृतीवरून समजून घ्या काय केलं जातं. जमिनीमध्ये असा हा खड्डा पूर्णपणे खोदला जातो. त्यामध्ये शेण, पालापाचोळा, कचरा मध्ये टाकला जातो. वरती एक झाकण असतं, एका बाजूने असा राळा इथे मध्ये टाकला जातो, आणि या कचऱ्याचं मग विनाक्षी शोषण करणाऱ्या जीवाणूमार्फत विघटन होते. विघटन झाले की त्यापासून वायू तयार होतो, आणि तो तयार झालेला वायू वरती जे झाकण लावले असते त्या झाकणाच्या वरच्या नळीतून हा वायू बाहेर पडत असतो. एकदा वायू बाहेर तयार झाला की मागे मग पूर्ण खत तयार होतं, राळा त्याला म्हणतात. आणि तो उरलेला राळा जो आहे तो आपल्याला या टाकीतून बाहेर काढता येतो. अशा पद्धतीने वायू तयार होतो आणि त्यापासून खत सुद्धा तयार होत असतं. अशा पद्धतीने मित्रांनो हे 13वे प्रकरण या ठिकाणी आपण संपवलेलं आहे. आवडला तर नक्की शेअर आणि सबस्क्राईब करा. नमस्कार.